Hi friends, in this video we have studied the example of the to avoid the interference. The second example we asked the 2016 for 8 marks. 2016 for 8 marks. Okay, this example will be seen, that is two gear wheels having the non-standard involute teeth mesh externally giving velocity ratio 4:1. The pressure angle is 16 degrees. The arc of approach is not to exceed the circular pitch. Determine minimum number of teeth on the each wheel to avoid the interference. Addendum of the wheel in terms of the circular pitch, and third will be angle of action during the approach on the both the wheels. Taking the 2 mm module, assume the smaller wheel to be drivers. Assume smaller wheel to be driver. In this example we have given data will be given as the gear ratio given दिलेला आहे किती 4 and gear ratio is the number of teeth on the pinion to the number of teeth on the wheel is equal to 4 आणि pressure angle दिलेला आहे 16 degree. फर्स्ट काय फाइंड आउट करायला लावलेलं आहे तुम्हाला, फर्स्ट फाइंड आउट करायला लावलं आहे मिनिमम नंबर ऑफ टीथ ऑन ईच व्हील टू अवॉइड द इंटरफरन्स. म्हणजे किती मिनिमम नंबर ऑफ टीथ पाहिजे की टू अवॉइड द इंटरफरन्स. The first will be minimum number of teeth on the each wheel. Then what is the formula for circular pitch? Circular pitch is the PC is equal to pi into m. म्हणजे circular pitch is pi into m. M is the nothing but the module is equal to pi dt upon t is equal to 2 pi r upon टी. ओके, मिनिमम त्याच्यामध्ये तुम्हाला काय माहीत नाही आहे, तुम्हाला टी माहिती आहे का नाही माहिती, आर माहिती आहे का नाही माहिती, हे सर्क्युलर पेजवरून आपण नाही काढू शकत. मग मिनिमम नंबर ऑफ टीथ. द सेकंड विल बी मिनिमम लेंथ ऑफ आर्क ऑफ अप्रोच. द मॅक्झिमम लेंथ ऑफ आर्क ऑफ अप्रोच काय आहे तुमचं, मॅक्झिमम लेंथ ऑफ पाथ ऑफ कॉन्टॅक्ट अपॉन कॉस फाय. द मॅक्झिमम वी नो दॅट द मॅक्झिमम लेंथ ऑफ पाथ ऑफ कॉन्टॅक्ट अप्रोच इज इक्वल टू द आर साइन फाय. मॅक्झिमम अप्रोच किती येणार तुमचा आर साइन फाय अपॉन कॉस फाय. दिस व्हॅल्यू विल गेट द आफ्टर कॅल्क्युलेशन आर्क ऑफ कॉन्टॅक्ट काय येईल तुमचा, आर्क ऑफ कॉन्टॅक्ट इज आर साइन फाय अपॉन कॉस फाय इज इक्वल टू आर टॅन फाय. त्याच्यामध्ये तुम्हाला आरची व्हॅल्यू नाही माहिती आहे, टॅन फायची व्हॅल्यू माहिती आहे का, हो माहिती आहे. मग बट द तुम्हाला एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे, फर्स्ट काय सांगितलेलं आहे, मिनिमम नंबर ऑफ टीथ ऑन द ईच व्हील टू अवॉइड द इंटरफरन्स. द आर्क ऑफ अप्रोच काय दिलेलं आहे तुम्हाला, द आर्क ऑफ अप्रोच इज नॉट टू एक्सीड द सर्क्युलर पिच. म्हणजे नॉट टू एक्सीड द सर्क्युलर पिचपेक्षा जास्त तुमची आर्क ऑफ अप्रोच नसणार आहे. म्हणजे काय असणार ते इक्वल असणार आहे. आर टॅन फाय इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन टी. आर गेट कॅन्सल. फायची व्हॅल्यू माहिती तुम्हाला, 2 पायची व्हॅल्यू माहिती, टीची व्हॅल्यू तुम्हाला निघेल टी इज इक्वल टू आफ्टर कॅल्क्युलेशन वी हॅव गेट द टी इज इक्वल टू टी इकडे आल्यानंतर काय होईल तुमचा, टी इकडे आल्यानंतर 2 पाय अपॉन टॅन फाय. 2 इंटू पायची व्हॅल्यू किती 3.14 आणि फायची व्हॅल्यू 16. टी इज इक्वल टू आफ्टर कॅल्क्युलेशन स्मॉल टी इज इक्वल टू 21.91 अप्रॉक्सिमेटली 22. ओके, then capital T is equal to, and then the capital T is equal to gear ratio दिलेला आहे तुम्हाला. gear ratio किती काय दिलेलं आहे, G is equal to capital T upon T. मग तुमचा स्मॉल टी आलेला आहे तुमचा. स्मॉल टीची व्हॅल्यू इथं पुटअप करा, म्हणजे 4 इंटू टी इज इक्वल टू 22 इंटू 4 इज इक्वल टू 88. दिस व्हॅल्यू वी हॅव गेट द मिनिमम नंबर ऑफ टीथ ऑन द गिअर टू अवॉइड द इंटरफरन्स. म्हणजे एवढे नंबर ऑफ टीथ जर असेल तुमच्या गिअरवर तर त्यामध्ये तुमचं इंटरफरन्स होणार नाही. This is the first condition we have calculated. The next will be the addenda on the wheel in terms of the circular pitch. Addenda on the wheel. तुमची addendum of the wheel जे फॉर्म्युला आहे, addendum of the wheel किती असणार आहे त्या सर्क्युलर पिचवर इन टर्म्स ऑफ द सर्क्युलर पिच. मग व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर addendum of the wheel, m कॅपिटल टी आपण तो व्हील सांगितले म्हणून कॅपिटल टी, आणि जर तुम्हाला पिनियन जर सांगितलं असेल इथं काय घेणार तुम्ही स्मॉल टी. एम टी अपॉन 2 इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ 1 प्लस स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी
in bracket small t upon capital T plus 2 sin square phi minus 1. दिस आता कॅपिटल टीची व्हॅल्यू पुट करा आणि स्मॉल टीची व्हॅल्यू पुट केल्यानंतर कॅल्क्युलेशन नंतर काय मिळेल तुम्हाला. आफ्टर कॅल्क्युलेशन वी हॅव गेट द after calculation we have addendum after calculation we have get the m ची व्हॅल्यू माहिती तुम्हाला नाही. टी कॅपिटल टी ची व्हॅल्यू 88/2 and 1 plus 22/88 in bracket 22/88 plus 2 sin square phi ची व्हॅल्यू किती 16 minus 1. आफ्टर कॅल्क्युलेशन वी हॅव गेट द 0.93 मॉड्यूल. काही तुमचा अडेंडम 0.93 मॉड्यूल. बट मॉड्यूल इज द इन टर्म्स ऑफ सर्क्युलर पीस सांगितलं तुम्हाला. आणि मॉड्यूल मीन्स काय, मॉड्यूल इज इक्वल टू पीस सर्कल डायमीटर अपॉन पाय, म्हणजे 0.93 इंटू पी सी अपॉन पाय. आता पायची व्हॅल्यू काय 3.14. आफ्टर कॅल्क्युलेशन वी हॅव गेट द अडेंडा ऑन द व्हील इन टर्म्स ऑफ द सर्क्युलर पीस वी हॅव गेट द 0.296 PC. 0.296 PC. Okay. Second will be also find out. First will be find out the number of teeth on the minimum number of teeth on the gear to avoid the interference, and second will be find out the addenda on the wheel in the terms of the circular pitch. Okay. आता third will be the काय find out करायला तुम्हाला third angle of action during the approach on the both the wheels. म्हणजे ज्यावेळेस तुमचा अप्रोच येणार आहे त्यावेळेस तुमचं व्हीलचं जो अँगल ऑफ ॲक्शन किती येणार आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायला लावलेलं आहे. तर मग त्याच्यामध्ये तुम्ही फर्स्ट विल बी द स्मॉल आर विल बी स्मॉल आरची व्हॅल्यू काय असणार आहे एम. स्मॉल आर मीन्स म्हणलं आहे नंबर ऑफ टीथ ऑन द व्हील, म्हणजे स्मॉल एम अपॉन स्मॉल टी अपॉन 2. एमची व्हॅल्यू 2. त्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे थर्ड कंडिशनमध्ये दिलेलं आहे अँगल ऑफ ॲक्शन ड्युरिंग द ॲप्रोच ऑन द बोथ द व्हील्स टेकिंग द 2 mm, म्हणजे मॉड्यूल्स दिलेले आहे टेकिंग द 2 mm मॉड्यूल. मग मॉड्यूलची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला 2 into 22 is equal to 22 mm. कॅपिटल स्मॉल आर आलेला तुमचा 22 mm. कॅपिटल आर येतो तुमचा 88 mm. ओके. कॅपिटल आर म्हटल्यानंतर इथं कॅपिटल टी यायला पाहिजे आणि स्मॉल आर म्हणलं तर कॅपिटल स्मॉल टी यायला पाहिजे, म्हणजे मॉडेलची व्हॅल्यू दिली 2 गेट कॅन्सल 88 mm. देन द नेक्स्ट आर्क ऑफ अप्रोच इज द आर्क ऑफ अप्रोच काय ना तुमचा आर tan phi. स्मॉल आरची व्हॅल्यू किती 22. tan फायची व्हॅल्यू किती 16 डिग्री. 22 इंटू tan 16 इज इक्वल टू 6.30 mm. 6.30 mm. सेकंड